नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1च्या दुसऱ्या प्रकरणातील म्हणजे वर्ग समीकरणे प्रकरणातील सराव संच 2.4. हा मित्रांनो या सराव संचाचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण पहिला प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नातली पहिली 3 गणितं बघितली होती. राहिलेली गणितं आपण या भागात बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सराव संच 2.4 मधला दुसरा प्रश्न काय आहे की खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. आपण या सूत्राचा वापर करून आपण वर्ग समीकरण सोडवतोय. त्यातले 3 गणित बघितली होती. आता आपण चौथं गणित बघूया. चौथं गणित काय आहे? 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. सेम स्टेप फॉलो करायच्या जशा आपण मागच्या व्हिडिओत बघितल्या होत्या. बघा काय करायचं, पहिली स्टेप सगळं बरोबर चिन्हाच्या अलीकडे पाहिजे. बरोबर म्हणजे थोडक्यात वर्ग समीकरण काय पाहिजे? सामान्य रूपात पाहिजे. सगळे बरोबर चिन्हाच्या अलीकडे पाहिजे. जर काय पलीकडे असेल त्याला आधी अलीकडे घ्यायचं. दुसऱ्या स्टेपला काय करायचं मित्रांनो, या वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करायची म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करायची. आपण काय करू, वरील वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून काय करायचं, तुलना करून ए बी सी च्या किमती काढायच्या. ए काय इथं 5 बरोबर ना. सो एक्स वर्ग सोबत म्हणजे इथं एम चल आपला. बरोबर इथं तुम्ही ए एम वर्ग अधिक बी एम अधिक सी पण लिहू शकता. बरोबर इथं ज्या वर्ग सोबत जो असतो तो चल म्हणजे ए. त्यानंतर बी काय मित्रांनो -4 इथं आणि सी काय मित्रांनो -2. एबीसीच्या किमती भेटल्या आपल्याला. बरोबर एबीसीच्या किमती ह्या 2 स्टेप झाल्या. तिसरी स्टेप काय, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. बी वर्ग वजा 4ac. का बी वर्ग वजा 4ac ची? तर सूत्रात बघितलं तर इथं बघा बी वर्ग वजा 4ac बरोबर. त्यामुळे आपण इथं बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. ज्यावेळेस सूत्र वापरेल त्यावेळेस डायरेक्ट ती किंमत टाकायची. बरोबर मग बी वर्ग, बी काय आहे -4 त्याचा वर्ग वजा तिथला हा 4, ए काय आहे 5, सी काय आहे -2. ओके आता -4 चा वर्ग किती, तर तो 16. वजा आणि अधिक दोन्हीचा वर्ग काय होतो? अधिकच होतो. बरं त्यानंतर -4 गुणिले 5 म्हणजे 20. 4 पंचे 20, हे -2 आहे तसं. बरोबर 16 वजा 20 गुणिले -2 म्हणजे वजाचा गुणाकार काय होतो? अधिक 20 दुने 40. 40 आणि 16 किती होतात मित्रांनो? 56. तर चिन्हांचं तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. चिन्ह चुकले तर तुमचं सगळं कॅल्क्युलेशन चुकणार आहे. तुम्हाला जर चिन्हांचं काय कन्फ्युजन असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही बघा. म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय भेटली आपल्याला? 56. त्यानंतर आता आपण सूत्र लिहूया. सूत्र आता इथं चल काय आपलं यम आहे. आपण यम बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आपण 2a. बरोबर आपण सूत्र लिहिलं. आता यम बरोबर वजा बी. आता हा वजा हितला सूत्रातला हा वजा आणि बी ची किंमत किती आहे? -4. इथं चुकायचं नाही. बरं बी ची किंमत इथं बी आहे ती टाकली आणि वजा हा सूत्रातला अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आपण किती काढले? 56. बरोबर ना. त्यासाठी आपण हे आधी काढून घेतलं, इथं कॅल्क्युलेशन करायला लागावं नको म्हणून. 2 ए काय आता तिथं आपला 5. बरोबर ते आपण किमती टाकून घेतले. त्यानंतर आता सॉल्व्ह करूयात. यम बरोबर आता वजाचा गुणाकार कंस असतो म्हणजे गुणाकार असतो. वजाचा गुणाकार अधिक म्हणजे हे किती आलं? 4. तर अधिक वजा वर्गमुळात 56. 56चा वर्गमूळ निघत नाही त्यामुळे आपण त्याला तसंच ठेवलं आता तात्पुरतं. 5 दुने किती? 10. 5 दुने किती झाले? 10 झाले. बरोबर इथपर्यंत समजलं काय केलं आपण? कॅल्क्युलेशन केलं. आता बघा काय करायचं आपल्याला. यम बरोबर 4 अधिक वजा 56चा वर्गमूळ निघत नाही. बरोबर जसं आपण मागच्या व्हिडिओ मधल्या शेवटच्या गणितात आपण फोड केली होती, 88 ची फोड केली होती, तसं इथं 56 ची फोड करायची. फोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, फोड करतो म्हणजे काय करतो, त्याला 2 संख्यांमध्ये डिवाइड करायचं म्हणजे किती? 28 दुने 56 किंवा 14 चोक 56 अशा ह्याच्यात करायची. पण फोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी फोड करणार आहे त्यातल्या एका संख्येचं वर्गमूळ निघलं पाहिजे. म्हणजे कसं, तुम्ही काय घेतो बघा इथं 4 गुणिले 14, 14 चोक 56. बरोबर ना. ह्यालाच आपण फोड करून दिले. त्यातलं 4चा वर्गमूळ निघतं. बरोबर दुसऱ्याचं नाही निघलं तरी चालेल, ते एकाच संख्येचं वर्गमूळ निघलं पाहिजे.
छेद इथं किती आहे 10. यम बरोबर 4 अधिक वजा, तर 4चं वर्गमूळ निघतं किती असतं ते 2, त्याला बाहेर घेतो आपण 14. बरोबर, वर्गमूळ काढलं म्हणजे बाहेर घेतलं, 4चं वर्गमूळ 2 झालं, छेद 10. बरोबर, यम बरोबर, आता इथं आपल्याला काय करायचंय, कॉमन काढायचं. कॉमन काढायचं ह्याच्यात दोघातलं, ही एक टर्म आहे आपली, ही एक टर्म आहे, त्यातलं कॉमन. कॉमन काय दिसतंय तर दोन्हीकडे 2 ने भाग जातो, 2 आपण कॉमन काढलं, इथं 2 कॉमन काढलं, इथं करायला 2, कारण 2 2 4 अधिक वजा, इथला 2 आपण ऑलरेडी बाहेर काढलाय, म्हणजे राहिलं काय फक्त 14 भागिले 10. बरोबर, कॉमन काढायचं, तुम्हाला माहिती असेल, आपण आधीच्या गणितांमध्ये पण भरपूर बघितलं. बे के बे, बे पंचे 10. मग इथं काय राहिलं, यम बरोबर हे 2 गेले, मग राहिलं काय 2 अधिक वजा वर्गमुळात 14, हे राहिलंय छेद 5. 2 अधिक वजा वर्गमुळात 14 छेद 5. तर आता काय करायचं, फक्त एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं, म्हणजे काय, यम बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14 भागिले 5, किंवा यम बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 भागिले 5. त्याचं कॅल्क्युलेशन होणार आहे का आता, नाही होणार. तर मग आपल्या आन्सर यामध्ये एवढं. तर मित्रांनो, हे होतं गणित 4. तुम्हाला यातलं कुठल्या स्टेपला काय पण अडचण येऊ द्या, तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवू. आणि हे समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला 4थं गणित समजलं असेल तर आता आपण 5वं गणित बघूया. काय आहे 5वं गणित, वाय वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. तर ते 1/3 अंश छेदाच्या रूपात आहे, असं दिसलं म्हणून काय लगेच कन्फ्युज व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही, एकदम सोपं आहे. तर 1/3 आहेत बरोबर ना, म्हणजे छेदस्थानी 3 आहेत, त्या आधी आपण घालून घेऊयात, म्हणजे आपण सरळ आपलं वर्ग समीकरण तयार करू आणि सॉल्व्ह करूयात. बरोबर, हे 3 घालवायचे छेदस्थानचे. बरोबर, छेदस्थानचे 3 घालवायसाठी काय करायला लागेल आपल्याला, की वरती 3 ने गुणायला लागेल. बरोबर ना, मग 3/3 जातील. बरोबर, म्हणजे पूर्ण समीकरणाला काय करायला लागेल, 3 ने गुणायला लागेल. म्हणून आपण काय म्हणू, वरील समीकरणाला 3 ने गुणू. 3 ने गुणून म्हणजे काय, 3 गुणिले वाय वर्ग अधिक 3 गुणिले 1/3 वाय बरोबर 3 गुणिले 2. 3 ने आपण सगळ्या समीकरणाला गुणलं. इथं काय होईल, 3 गुणिले वाय वर्ग म्हणजे 3y वर्ग. ह्या 3 ला हे 3 काय होतील, कॅन्सल, कारण गुणिले आहे ना, 3 ला 3 कॅन्सल होतील, म्हणजे तिथं काय राहील, फक्त वाय राहील. 1 गुणिले वाय म्हणजे वाय बरोबर 3 दोन्ही किती झालं 6. बरोबर, आता आलं आपलं खालचं वाय गेला, खालचं 3 गेलं गेलं. बरोबर, इथपर्यंत आलं. आता आपलं हे वर्ग समीकरणाच्या स्वरूपात झालं. आता आपल्याला काय करायचंय, आता आपली पहिली स्टेप काय असते, जसं आपण वाक्यांत हे सगळं बरोबर चिन्हाच्या अलीकडे पाहिजे. हा 6 पलीकडे, त्याला पहिला अलीकडे घेऊ, म्हणजे काय 3y वर्ग अधिक y, 6 इकडे आल्यावर वजा 6 होईल बरोबर 0. ही आपली पहिली स्टेप झाली. इथं काय केलं आपण, 3 ने भागून ह्या स्वरूपात आणलं, त्यानंतर पहिल्या स्टेप नुसार आपल्या ज्या पहिलं स्टेप असते त्यानुसार काय केलं आपण, 6 इकडं आणलं. बरोबर, दुसरी स्टेप, आता ह्याची तुलना सामान्य रूपाशी करायची आणि एबीसीच्या किमती काढायच्या, म्हणजे काय, वरील समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी करून. बरोबर, इथं वाय तुम्ही ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0 असं लिहिलं तरी चालेल. बरोबर, आणि इथं आपण हे आपलं सर्वसामान्य रूप असं म्हणून ते लिहितो. ए बरोबर काय आलं इथं बघा, ए काय इथं 3, बी काय वाय सोबत काहीच नाही म्हणजे काय 1, सी काय वजा 6, चिन्हांसकट घ्यायचं. बरोबर, हे झालं मित्रांनो एबीसीच्या किमती. बरोबर, तर मित्रांनो एबीसीच्या किमती हे झाल्यानंतर आता आपण काय करू, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. बी वर्ग वजा 4ac, बरोबर, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. मग बघा, बी काय आपला 1 त्याचा वर्ग वजा 4, इथला ए काय आपला 3 आणि सी काय वजा 6. बरोबर, मग बघा 1 चा वर्ग किती 1 वजा 4 त्रिक 12 आणि वजा 6 असेल. 1 वजा 12 गुणिले वजा 6, वजा वजाचा गुणाकार करतो अधिक 12 किती 72, 72 आणि 1 किती
तर 73 म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती भेटली आपल्याला 73 भेटली. बरोबर. कसं आलं इथपर्यंत समजलं. त्यानंतर आता आपलं सूत्र वापरायचं. चल काय आपलं y बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आपण 2a y बरोबर वजा बी ची किंमत किती 1 म्हणजे वजा 1 अधिक वजा वर्गमूळ वजा इथलं आणि बी ची किंमत किती 1 म्हणून वजा बी वर्ग वजा 4ac किती आलं आपला 73 आपण 2 ए ची किंमत किती आहे तर ए किती आहे तर 3 आहे 3 बरोबर. y बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 कारण 73चं वर्गमूळ निघत नाही 2 गुणिले 3 किती 6 बरोबर. बेत्रिक किती 6 हे 73चं वर्गमूळ निघत नाही त्यामुळे त्याला तसंच ठेवलंय. बरोबर. आता इथं आपण 73ची फोड करू शकत नाही. बरोबर ना. 73ची फोड करू शकत नाही म्हणून 73ला तसंच ठेवायचं. मग काय करायचं एकदा वजा घ्यायचं आणि एकदा अधिक म्हणजे y बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 भागिले 6 किंवा y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागिले 6. मित्रांनो हे झालं आपलं 5 गणित. ह्याच्यात आपण पुढे कॅल्क्युलेशन करू शकत नाही म्हणून एवढंच ठेवायचं. मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला 5 गणित समजलं असेल तर आता आपण 6 गणित बघूयात. काय 6 गणित 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. सेम स्टेप फॉलो करत जायचं. पहिलं काय सगळं बरोबर चिन्हाच्या अलीकडे का आहे बरोबर. दुसरी स्टेप वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून काय करतो आपण एबीसी च्या किमती काढतो. ए बरोबर किती आता पटपट सांगा 5 बी बरोबर किती 13 आणि सी बरोबर किती 8 बरोबर ना. ए बी आणि सी बरोबर. मग बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढूयात. बी वर्ग वजा 4ac मग बी वर्ग बी काय आहे 13चा वर्ग वजा 4 ए काय आहे 5 बरोबर आणि सी काय आहे 8 बरोबर. मग 13चा वर्ग किती असतो 13चा वर्ग असतो 169 वजा 4 पंचे 20 आणि हे 8 169 20 8 किती 20 8 160 बरोबर. यासाठी बघा वर्ग माहिती पाहिजेत आणि पाडे माहिती पाहिजेत बरोबर. बेसिक गोष्टी 30 पर्यंत पाडे आणि 30 पर्यंत वर्ग तुम्हाला तोंड पाठच पाहिजे. पाठ नसते होत तर रोज 10 पाठ करा आणि हे लक्षात ठेवा म्हणजे कॅल्क्युलेशन फास्ट होतं. दुसरं काय 159 मधून 160 गेले किती राहिले 9 म्हणजे बी वर्ग वजा 4ac किती भेटलं आपल्याला 9 भेटलं बरोबर. मग आता आपण सूत्र वापरूयात. x बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac अपॉन 2a बरोबर. हे आपलं सूत्र असतं तिथे हे सूत्र असतं. आता आपण किमती इथे टाकूयात वरती. x बरोबर वजा बी ची किंमत किती 13 म्हणजे वजा 13 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती भेटली आपल्याला 9 ते टाकली आपण हे वर्गमूळ विसरायचं नाही. 2a ची किंमत किती आहे ए ची किंमत किती 5 बरोबर. x बरोबर वजा 13 अधिक वजा 9चं वर्गमूळ किती निघतं ते किती असतं 3 बे पंचे 10 तर त्यानंतर आता एक बघा x बरोबर एकदा वजा घेऊन एकदा अधिक घेऊन वजा 13 अधिक 3 अपॉन 10 किंवा x बरोबर आता एकदा अधिक घेतलं एकदा वजा घेऊयात म्हणजे एकदा अधिक एकदा वजा 3 अपॉन 10 मग काय होईल x बरोबर वजा 13 अधिक 3 म्हणजे किती वजा 10. एक संख्या ऋण एक संख्या धन यांची वजाबाकी उत्तरला मोठ्या संख्येत चिन्ह अपॉन 10 किंवा x बरोबर वजा 13 आणि वजा 3 किती वजा 16 अपॉन 10. x बरोबर 10 × 10 10 × 10 म्हणजे वजा 1 किंवा x बरोबर आता इथं कितीचा भाग लागेल 2 नी बे पंचे 10 आणि बे 8 16 म्हणजे वजा 8/5. इझी एकदम मित्रांनो
स्टेप फक्त फॉलो करत राहायच्या. हे होतं मित्रांनो दुसऱ्या प्रश्नातलं शेवटचं म्हणजे 6वं गणित. हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. म्हणजे आपण शेवटचा 3रा प्रश्न बघूयात. तर मित्रांनो जर तुम्हाला दुसरा प्रश्न समजला असेल तर आता आपण शेवटचा 3रा प्रश्न बघूयात. काय सांगितलं 3ऱ्या प्रश्नात? एक्स वर्ग अधिक 2 वर्गमूळ 3x अधिक 3 वर्ग 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीच्या माहितीच्या आधारे सोडवा. बरोबर, हे आपल्याला दिले ते सूत्राचा वापर करून सोडवायचंय. त्यासाठी आपल्याला प्रवाह आकृती दिली तुमच्या पुस्तकात दिली आहे बघा. पान नंबर 44 वरती इथं प्रवाह आकृती दिली. त्याच्यात सांगितल्याप्रमाणे आपण सोडूयात. प्रवाह आकृती मी इथं लिहित नाही. पहिलं काय सांगितलंय आपल्याला की एक्स वर्ग अधिक 2 वर्गमूळ 3x बरोबर अधिक 3 बरोबर 0 ची तुलना एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची करायचे आणि abc च्या किमती काढायच्या. बरोबर, आपण पहिले स्टेप करू की एक्स वर्ग अधिक 2 वर्गमूळ 3x अधिक 3 बरोबर 0 हे आपलं समीकरण आहे. बरोबर, मग आपण म्हणून दिलेल्या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून, बरोबर, करून काय करायचं आपल्याला एबीसीच्या किमती काढायच्यात. मग ए काय लिहितं? ए येईल एक्स वर्ग सोबत काहीच नाही म्हणजे 1, बी येईल 2 वर्गमुळात 3 आणि सी येईल काय येईल 3. हे पहिलं काढलं आपण, पहिलेच सांगितलेलं की एबीसीच्या किमती ठरवा. त्यानंतर पुढे काय सांगितलंय? बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. मग बी वर्ग वजा 4ac, बरोबर. बी काय आपला 2 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग वजा 4. ए काय आपला 1, सी काय आहे 3. बघा हे 2 वर्गमुळात 3 दिले म्हणून काय कन्फ्युज व्हायचं नाही, एकदम सोपं आहे. सोडवल्यावर तुम्हाला समजेल. बघा असं दिले, अशा ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस काय करायचं? ह्या 2चा वर्ग करायचा. 2चा वर्ग किती? 4. वर्गमुळात 3चा वर्ग. वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजे काय? तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. मग वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे किती? 3 त्रिक 9 आणि मग 9चा वर्ग वर्गमूळ किती? 3. म्हणून इथं किती येणार आहे? वर्गमुळात 3चा वर्ग किती येणार आहे? तर तो येणार आहे 3. बरोबर, ज्यावेळेस एखादी संख्या वर्गमुळात असेल त्याचा वर्ग असेल तर ती जेवढी संख्या असते तेवढीच येते. म्हणजे काय होतं थोडक्यात, या वर्गमुळाला हे वर्ग काय होतो? कॅन्सल होतो आणि जी संख्या राहिली ती राहते. बरोबर, समजलं तुम्हाला? आणि 2चा वर्ग 4, तर वजा 4 एके 4 3. बरोबर, 4 त्रिक किती? 12 वजा 4 त्रिक किती? 12. 12 वजा 12 किती? 0. तर बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय भेटली आपल्याला? बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय भेटली आपल्याला? 0 भेटली. बरोबर, त्यानंतर आता आपण सूत्र, त्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला? वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र काय असतं? त्याच्यावर काय आपलं एक्स, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आपण 2a हे आपलं सूत्र असतं. हे आपल्याला लिहायला सांगितलं होतं. तर गोष्ट मी हे आपल्याला लिहायला सांगितलं होतं. बरोबर, त्यानंतर शेवट काय आहे? सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा. आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकायच्या. बरोबर, मी इथं लिहितो मी एक्स बरोबर वजा बी, बी ची किंमत किती आहे? वजा आणि बी ची किंमत आहे 2 वर्गमुळात 3. बरोबर, अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली? इथं 0 आली. आपण 2 आणि ए ची किंमत किती आहे? ए किती? 1. बरोबर, मग एक्स बरोबर हे काय होईल? वजा 2 वर्गमुळात 3 अधिक वजा 0चं वर्गमूळ किती? 0. बरोबर ना, 0चं वर्गमूळ किती येणार? 0 आपण 2. मग आता काय करायचं? एकदा अधिक घ्यायचं आणि एकदा वजा घ्यायचं. म्हणजे काय? बघा, एक्स बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 अधिक 0 अपॉन 2 किंवा एक्स बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 वजा 0 अपॉन 2. बरोबर, काय होईल? एक्स बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 अधिक 0, हे अधिक 0 म्हणजे तेवढंच येणार आहे. बरोबर, अपॉन 2 किंवा एक्स बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 वजा कशात पण कोणत्या पण संख्येत 0 मिळवलं किंवा 0 वजा केलं तर तीच संख्या मिळते. म्हणजे काय?
बघा 2 अधिक 0 केलं तर किती येणार 2. 2 वजा 0 केलं तर किती येणार 2. म्हणून आहे तीच संख्या राहिली फक्त भागिले 2 हे आलं आपण भागिले 2 बरोबर. मग एक्स बरोबर बघा ह्या 2 ला 2 कॅन्सल होतील बे भाग लागेल वजा वर्गमुळात 3 राहील किंवा एक्स बरोबर इथं पण हे 2 कॅन्सल होतील वजा वर्गमुळात 3 राहील म्हणजे एक्सची किंमत काय भेटली वजा वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. तर हे होतं मित्रांनो तिसरं गणित. स्टेप दिल्या होत्या पण त्यांनी स्टेप सांगितलं होतं काय करायचं त्या स्टेपनुसार आपण हे सॉल्व्ह केलं. तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो हा होता दुसऱ्या प्रकरणातील म्हणजे वर्ग समीकरण प्रकरणातील सराव संच 2.4 त्यातले सगळे गणित आपण बघितलेले आहेत. तुम्हाला कुठलं गणित समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि जर तुम्हाला आपल्याला शिकवलेलं आवडत असेल शिकवलेलं समजत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.